जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रक्रियेनं आता फास्ट गती घेतलेली म्हणजे आता स्पष्ट झालंय की कोणते शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत, कशी कर्जमाफी असणार आहे आणि नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका आता प्रकाशित झालेली आहे। आता यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही आंदोलनं झाले, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदारांनी प्रश्न मांडला, मग आता या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये कोण पात्र होणार, यामध्ये काही बदल झाले आहेत का, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या माहिती पुस्तिकेमध्ये जी दिलेली आहे त्याप्रमाणे आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि हेच शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र असणार आहेत। मग आता नेमके कोणते शेतकरी पात्र होणार, कशी कर्जमाफी मिळणार आणि यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या याद्या लागणार याबद्दलचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचंय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सविस्तर जे काही बारकावे आहेत की या कर्जमाफीमध्ये तुम्ही पात्र होणार का हे तुमच्या लक्षात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर कर्जमाफीच्या सविस्तर प्रक्रियेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, योजना प्रक्रिया प्रवाह असा असणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश खरीप हंगाम 2026 साठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपात्र बनवणे हा आहे। या योजनेचे 3 घटक आहेत। यामध्ये पहिला घटक आहे कर्जमाफी, दुसरा घटक आहे एक वेळ समझोता म्हणजे OTS आणि तिसरा घटक आहे प्रोत्साहनपर लाभ। आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत एक किंवा अधिक अल्पमुदती पीक कर्जे घेतली आहेत किंवा ज्यांच्या या कालावधीत पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन झाले आहे, असे शेतकरी योजनेअंतर्गत लाभास पात्र राहतील। परंतु कर्ज हप्ते 30/9/2025 अखेर थकीत असणे व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली बाकी ₹2 लाख किंवा कमी असणे आवश्यक आहे। अशा शेतकऱ्यांना ₹2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल व ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्याकडील दिनांक 31/3/2026 अखेरची थकबाकी ₹50,000 किंवा कमी असल्यास त्यांना कमाल 50,000 पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल। आता ही माहिती पुस्तिका आहे, याप्रमाणेच कर्जमाफी मिळणार आहे। दुसरा टप्पा आहे एक वेळ समझोता योजना म्हणजे OTS। ज्या शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 यामध्ये तुम्ही तारखेवर लक्ष देणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुमच्या स्पष्ट लक्षात येईल की तुम्ही कर्जमाफीमध्ये बसाल की नाही। 31/3/2025 या कालावधीत एक किंवा अधिक पीक कर्जे घेतली आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी या पीक कर्जाचे 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत पुनर्गठन फेरपुनर्गठन केले आहे, असे शेतकरी योजनेअंतर्गत लाभास पात्र राहतील। परंतु अशा शेतकऱ्यांच्या खात्यामधील कर्ज हप्त्याची दिनांक 30/9/2025 रोजी थकबाकी ₹2 लाखापेक्षा अधिक असणे व सदर थकबाकी 31/3/2026 पर्यंत परतफेड झालेली नसावी। अशा शेतकऱ्यांनी प्रथम ₹2 लाखावरील रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे व त्या शेतकऱ्यांना ₹2 लाख रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल। ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी 50,000 वरील थकबाकीची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर 50,000 रकमेची कर्जमाफी मिळेल, हे लक्षात घ्या। आता प्रोत्साहन लाभ तिसरा टप्पा सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची किमान 2 वर्षे नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल। मात्र यासाठी 2025-26, 26-27 मधील पीक कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करणे आवश्यक राहील। हे बारकावे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आता योजना प्रक्रिया प्रवाह याच्यामध्ये काय राहणार आहे? योजनेची माहिती राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर वर्तमानपत्रे असेल, दूरदर्शन, रेडिओ, पत्रके यामध्ये तर प्रसिद्ध केली जाईल, पण माझ्यासारखं चॅनल आहे की जे तुम्हाला तात्काळ माहिती देईल। आता महत्त्वाचा जो याद्या लागण्याचा टप्पा आहे
तर या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या 4 स्वतंत्र याद्या तयार केल्या जातील. त्यामध्ये पहिली यादी आहे कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी सर्वसाधारण. दुसरी यादी आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफीस पात्र असलेली यादी पुनर्लाभ. तिसरी यादी आहे एकवेळ समझोता योजनेनुसार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी सर्वसाधारण. आणि चौथी आहे एक वेळ समझोता योजनेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफीस पात्र असलेली यादी पुनर्लाभ. अशा प्रकारे ही माहिती पुस्तिका सविस्तरपणे दिलेली आहे आणि याचनुसार कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. तर अशा प्रकारे ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या याद्या लागणार, त्यानंतर आधार प्रमाणीकरण करावं लागणार आणि या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आता यामध्ये जर पुढं काही बदल झाले तर नक्कीच त्या बदलाची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ताबडतोब देणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान, जय किसान.